हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर चला बनवूयात आपण घरच्या घरी फ्रेंच फ्राईज, जे की मुलांना खूप आवडतं. हॉटेलला गेल्यावरती माझ्या तर मुलाचं पहिली डिश असते, म्हणजे आपण जे स्टार्टर मागवतो तर त्याला त्यामध्ये फ्रेंच फ्राईज खूप आवडतं. काही ठिकाणी फ्रेंच फ्राईजला फिंगर चिप्स हे म्हणतात. तर बघा इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. तर ते दोन्ही बटाटे सोलून घ्यायचे आहेत आणि आपल्याला उभे असे काप करून घ्यायचे आहेत. तर छान असे काप करून झाले की मी एका बघा टोपामध्ये काढून घेतलेले आहेत, कारण परत आपल्याला ते स्वच्छ पाण्याने वॉश करून घ्यायचे आहेत. तर बघा इथे 3 ते 4 वेळेस असं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे. एकदा आपलं नॉर्मल पाणी आणि त्यानंतर मी ॲक्वाच्या पाण्यामध्ये परत एकदा 2 वेळेस धुवून घेतलेलं आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, तर ते पाणी बॉईल करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण बटाट्याचे काप केलेले आहेत तेही सुद्धा त्यामध्ये ठेवायचे आहेत. असे 5 ते 10 मिनिट फक्त आपल्याला उकळून घ्यायचं आहे त्यातून. तर इथं आपले बटाटे बघा असे 5 ते 10 मिनटं झालेले आहेत. तर आता आपल्याला ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत, कारण पूर्ण याचं पाणी वितळलं की मग जे आपण फ्रेंच फ्राईज करतो ते कुरकुरीत बनणार आहेत. तर तुम्ही ते कॉटनचा एखादा स्वच्छ कपडा असेल, रुमाल वगैरे, तर त्याच्याने नॅपकिनने पण तुम्ही स्वच्छ हे काप पुसून घेऊ शकता. आणि नंतर आपल्याला मग पुढची प्रोसेस करायची आहे. तर आता इथे बघा मी पूर्ण पाणी त्यातून काढून घेते आहे आणि थोडंसं फॅन लावून मी ठेवलेलं आहे, थोडे काप ते थंड होण्यासाठी, कारण त्याला मॉइश्चर सुटता कामा नये. जर मॉइश्चर झालं तर आपल्याला मग तळणार नाही जास्त चांगलं. तर आता बघा मग त्यानंतर आता इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तर आपल्याला जेव्हा आपले बटाट्याचे काप कोरडे झालेले आहेत तर त्यावरती आपल्याला कॉर्नफ्लॉवर थोडंसं टाकून घ्यायचं आहे. आणि लगेचच यामध्ये मीठ ॲड नाही करायचं. जर मीठ तुम्ही तळतानाच ॲड केलं तर ते मऊ पडतील फ्रेंच फ्राईज. तर त्याच्यामुळे आता इथं फक्त बघा कॉर्नफ्लॉवरच आपल्याला जितकं त्यावर लागणार आहे. आता हे साधारणतः आम्ही 2 ते 3 चम्मच घेतलेलं आहे, एकदम छोटं. तर आता आपल्याला हलक्या हाताने ते मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त जोराने त्याला असं मळायचं नाही आहे, नाहीतर आपले काप तुटू शकतात, कारण आपण ते शिजवून घेतलेले आहेत. त्यामुळे अलगद हाताने फक्त त्याला वरतून कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ते समजतंच लावल्यावरती बघा एकदम हलक्या हाताने करायचं आहे. कॉर्नफ्लॉवर आपल्याला छान आता लागून घेतलेलं आहे बटाट्याच्या कापांना. तर आता आपण तळायला घेऊयात. तर त्याआधी मी बघते आहे की तेल गरम झालं आहे का नाही. त्याच्यामुळे मी सुरुवातीला थोडेसे साबुदाण्याचे पापड होते ते तळून घेतलेले आहेत. आणि आता आपण एक 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 फ्रेंच फ्राईज त्यात सोडून घेऊया आणि छान असं तळूयात. बघा एकदम छान कुरकुरीत आपले फ्रेंच फ्राईज बनणार आहेत. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. आता मी इथे तेलामध्ये फ्रेंच फ्राईज तळून घेणार आहे, पण माझ्याकडे एअर फ्रायर पण आहे. तर मी नेक्स्ट टाईम ती रेसिपी तुम्हाला दाखवेल. एअर फ्रायरमध्ये फक्त 3 मिनिटामध्ये खूप छान फ्रेंच फ्राईज बनतात. तर आता आपण आज मी म्हणजे तेलामध्ये तळून तुम्हाला दाखवले. नेक्स्ट टाईम नक्की ती रेसिपी तुम्हाला शेअर करेल. बघा आपले फ्रेंच फ्राईज थोडेही चिटकत नाही आहेत. एकदम छान असं तेल आपलं गरमही झालेलं आहे आणि कोटिंग खूप छान बसलेलं आहे कॉर्नफ्लॉवरची. छान असे सोनेरी पिवळे होस तोपर्यंत आपल्याला ते काप तळून घ्यायचे आहेत. आणि जास्तही सोनेरी कलर आणायचा म्हणजे असा विचार करू नका, कारण आपण कसं आधीच बटाटे पाण्यामध्ये 10 मिनिटं असे उकळून घेतलेले आहेत. त्यामुळे तिकडेच नरम झालेले होते बटाटे, त्यामुळे इकडे जास्तच आपल्याला असं तळायची गरज नाही आहे. तरीही साधारण आपल्या खाण्यायोग्य होईल असे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज आपण तळून घेऊयात. तर बघा मी इथं काढून घेते आहे आता हे फ्रेंच फ्राईज आणि परत दुसरेवाले सोडते आहे तेलामध्ये आणि मग आपण सर्व करूया. तर तुम्ही फ्रेंच फ्राईज केचपसोबत खाऊ शकता. जर तुमच्या मुलांना थोडंसं तिखटही खायची सवय असेल तर तुम्ही याच्यावरती फ्लेवर पण टाकू शकता. काळी मिरीची पावडर किंवा ऑरेगानो पावडर वरतून तुम्ही टाकू शकता यावरती. आणि हां, जेव्हा आपण तळून घेतो ना त्यानंतरच याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आपल्याला.
तयार आहेत आपले आता फ्रेंच फ्राईज. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ हवे असतील तर कमेंट करायलाही विसरू नका.